निवडणूक आयोग आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे। दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता असून देशात 7 टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत। महाराष्ट्रात 3 टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी 17 मार्च नंतर जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेणार आहे। वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी आता आघाडीमधील नेते सकारात्मक असून दिलेल्या प्रस्तावावर वंचित आघाडीच्या भूमिकेची प्रतीक्षा राहणार आहे। अजित पवार आजही माझे नेते आहेत। दादा नाराज झाले तर मी आणि दादा पाहून घेऊ। मी एक तगडा खेळाडू आहे आणि मी कधीही हरणार नाही असा विश्वास निलेश लंकेंनी व्यक्त केलाय। तर पवार कुटुंबियांवर माझं प्रेम आहे असं म्हणत निलेश लंकेंनी पवार कुटुंबियांचं कौतुक केलंय। मुंबईमधील एका मंदिरामध्ये पूजा करण्यावरून झालेल्या वादातून 4 जणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। त्यांची पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ केली आहे असा आरोप नागरिकांनी केलाय। दरम्यान पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली आहे। तसंच तातडीनं कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले। बुलढाण्याच्या मेहकर तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे। संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। तर अधिक पूर्ण कर्जमाफी करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या अशा आशयाचं पत्र रक्तानं लिहून तहसीलदारांना देण्यात आले। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली आहे। काही दिवसांपासून बाजारपेठेमध्ये फक्त लाल कांद्याची आवक दिसून येत होती, मात्र आता लाल कांद्यासोबतच पांढऱ्या कांद्याची सुद्धा आवक सुरू झाली आहे आणि पांढऱ्या कांद्याला सरासरी 800 ते 1200 रुपये दर मिळतोय। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्यात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये 2 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले। तर यावेळी चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्र सुद्धा जप्त करण्यात आली आहे। जवानांनी माओवाद्यांचं प्रशिक्षण तळ सुद्धा उद्ध्वस्त केलेलं आहे। गडचिरोली पोलीस दलासाठी 912 जागांची मेगा भरती होणार आहे। उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून या पोलीस भरतीमध्ये जिल्ह्यामधल्या खुल्या प्रवर्गासह आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील तरुणांना सुद्धा आता संधी मिळणार आहे। धाराशिवमधील दहिवडी शिवारामधील शेतकरी सोलार कंपनीविरोधात आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी सोलार कंपनीला आपली जमीन भाड्यानं दिली होती, परंतु कंपनीने शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे भाडं देण्यास नकार दिला आणि या कंपनीविरोधात शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याकडे तक्रारही केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी मार्डी गावाजवळ आमरण उपोषण सुरू केलंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीला नाना पटोलेंसह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते। दरम्यान जागांसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये कोणताही तिढा नसून आमचा फॉर्म्युला तयार आहे असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं जागा वाटप अजून निश्चित झालेलं नाहीये, पण उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केली आहे। कफपडेर इथल्या कार्यक्रमामध्ये बोलताना दक्षिण मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून अरविंद सावंत यांचं नाव जाहीर केलंय। तर निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। शिवसेना नेते माजी मंत्री विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत। तर दौंड तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये शिवतारे दौरा करणार आहेत। बारामती लोकसभा लढवण्याचं ठरवल्यावर शिवतारेंनी भेटीगाठींना सुरुवात केली आहे। विजय शिवतारे यांचा अजित पवारांना विरोध कायम आहे। तर सुनेत्रा पवारांचं बारामतीमध्ये योगदान काय आणि त्या अजित पवारांच्या सौभाग्यवती आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं का, तर हे चालणार नाही अशा शब्दात विजय शिवतारेंनी अजित पवारांवर टीका केली आहे। पुरंदरमध्ये अजित पवारांनी शक्ती प्रदर्शन केलं। अनेक जण निवडणूक आली की मी हे करणार ते करणार आणि म्हणून नारळ फोडतात। निवडणूक झाली की सगळ्या गोष्टींचा त्यांना विसर पडतो असं म्हणत अजित पवारांनी शिवतारेंना टोला लगावलाय। निवडून देणार आहात, त्यांच्याकडून खरंच काम होणार आहे का हे पाहून मतदान करा असं आवाहन सुद्धा अजित पवारांनी मतदारांना केलं। तर माझ्या विरोधात उमेदवार देताना विचार करावा लागतो, ही माझ्या कामाची पावती असल्याचं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलंय। भारत जोडो यात्रेचा 100% परिणाम हा आगामी निवडणुकांमध्ये होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। संजय राऊतांनी खोटी माहिती दिल्याचं वक्तव्य वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केले। पराभूत होणाऱ्या जागांचा प्रस्ताव फेटाळल्याचं म्हणत सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी मागणी सिद्धार्थ मोकळे यांनी केली आहे।
आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र आता व्हायरल झाले। यामध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक चिन्हाच्या मागणीसाठी हे पत्र लिहिण्यात आलंय। तर पाना, शिट्टी, बॅट, रोड रोलर, कुकर, टीव्ही अशा चिन्हांची यामध्ये मागणी करण्यात आली आहे। 1 मार्च रोजीचं हे पत्र असून त्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलंय। बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासमोर धनगर समाजाचं नवं आव्हान उभं राहिलंय। धनगर समाजाच्या यशवंत सेनेच्या वतीनं बीडमध्ये उमेदवार दिला जाणार आहे। गोपीनाथ मुंडे यांचा माधव म्हणजेच माळी धनगर आणि बंजारा हा परंपरागत मतदार यापैकी धनगर समाजानं स्वतंत्र भूमिका घेतल्यामुळे पंकजा मुंडेंची डोकेदुखी आता वाढणार आहे। अजित पवार भोळे भाबडे आहेत, पण ते तुमच्यासारखे कपटी नाहीत असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाडांना दिलंय। सत्तेचा माज हा आव्हाडांपेक्षा कुणालाही जास्त नाही असा टोला त्यांनी लगावलाय। उत्तर मुंबई लोकसभा उमेदवार पियुष गोयल यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट घेतली आहे। लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा गोपाळ शेट्टी यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिलाय। तर रवींद्र नाना पाटील यांनी मुंबईमध्ये शरद पवार यांची भेट घेतली आणि या भेटीचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाहीयेत, मात्र जर भेट झाली असेल तर निश्चित कारवाई होईल असा इशारा पवार यांनी दिलाय। महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। तर उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलंय। रयत क्रांती संघटना महायुतीसोबत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। तसंच महायुतीनं हातकणंगले मतदारसंघाची जागा ही रयत क्रांती संघटनेला सोडावी अशी खोत यांनी मागणी केली आहे। मतदारसंघात अनेक विकास कामं केलेली असून गाव पातळीवर आमची पकड आहे आणि त्यामुळेच आता हातकणंगलेची जागा रयत क्रांतीसाठी सोडावी असं खोत म्हणाले। तसंच हातकणंगलेमधील ऊस उत्पादक शेतकरी आमच्या सोबत राहील असंही त्यांनी म्हटलंय। नवी मुंबईमधील 1129 कोटींच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। नवी मुंबई महानगरपालिका आणि आमदार गणेश नाईक यांच्या निधीमधून नवी मुंबई महानगरपालिका परिसरात ही कामं आता करण्यात आली आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते। ठाकरे गटाचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्या विरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल केलंय। तर कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी पीएमएलए कोर्टात 2500 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि या प्रकरणी येत्या 28 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे। माजी नगरसेवक मुर्जी पटेल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी मुर्जी पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2017च्या पालिका निवडणुकीमध्ये लेवा पाटील समाजाचं बोगस प्रमाणपत्र वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। दरम्यान मुर्जी पटेल यांना अटक होण्याची शक्यता आहे। बार्टीला 400 कोटी रुपये देण्यात यावेत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित समन्वयक विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय आणि निदर्शनं करत निवेदन सादर केलं। बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आलंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या ऐरणीवर आली आहे। पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। तर दुष्काळ ऑगस्टमध्ये जाहीर करून सुद्धा सरकारनं मदत केलेली नाही आणि त्यामुळे आता निवडणुका सुरू झाल्यावर सरकार मदत करणार का असा सवाल कैलास पाटील यांनी विचारलाय। यवतमाळमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना चोप दिल्याचं समोर आलंय। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होऊन पीक विमा वाटप झालेलं नाही आणि याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या मनसेनं चोप दिलाय। तर हिंगोली नगर परिषदेच्या विरोधात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलंय। हिंगोली शहरामध्ये नियमितपणे पाणीपुरवठा आणि स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु त्यानंतर देखील स्वच्छता न झाल्यामुळे युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या कार्यालयात कचरा टाकून आंदोलन केलंय। मद्यधुंद अवस्थेमध्ये एसटी चालक प्रवाशांनी भरलेली बस ही घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। वाशिमच्या मालेगाव इथे ही घटना घडली आहे। पुसदवरून जळगावकडे ही बस जात होती।
चालकानं मद्यधुंद अवस्थेत असल्याची बाब लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरड करत बस थांबवली। त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि घटनेनंतर पोलिसांनी बस चालकावर कारवाई केली आहे। आणि आजचं बुलेटिन